वेळ झाली दुपारची फ्रेंड्स. वेलकम टू द न्यू ब्लॉग. हा बेटा, काय बेटा, व्हेरी गुड. गुड आफ्टरनून, वेलकम टू न्यू ब्लॉग. तो फ्रेंड्स आपण अगोदरच बुक केलंय. संध्याकाळी 6चं भेटलंय. आता दुसरा आहेच नाही स्लॉट. 6 वाजेपर्यंत हे एक्सपेक्टेड आहेत. जर आले तर ठीक, नाही तर मग इट विल बी सॅड. चांगलं दिसतंय टी शर्ट हे, पण ते केस का असे केलेस? त्या दिवशी डीमार्ट मधून घेतलेला. म्हटलं माझ्याकडे येल्लो कलर आहेच नाही तर हे ट्राय. बस हे केस थोडेसे फनी केलेत. दाढी करून. हा दाढी करून. ठीक आहे. जे जे कलर अजूनपर्यंत वापरले नाहीत ते विचार करतोय की ते पण ट्राय करू, बघूया कसं दिसतंय वेगवेगळा कलर आपल्यावरती. फ्रेंड्स, इट्स टाइम फॉर लंच. वाजत दुपारचे 3. डाळ भात, मेथीची भाजी, लोणचं, चपाती. प्रॉपर लंच एकदम. हा बेटा, काय त्याची तिची चपाती काय तरी. अच्छा हा, भाव्याच्या प्लेट मध्ये पण चपाती आहे फ्रेंड्स. आणि भाव्याची प्लेट आहे ही. कशी वाटली भाव्याची प्लेट प्लीज कमेंट करून सांगा. ओके बघू. बस चपाती खाते चमचा सोबत. छोटीशी चपाती, छोटीशी भाजी, त्याचा असा एक छोटासा घास. बुगुडी, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. मी जस्ट चाललोय बाहेर. आपल्या स्कूटीचा जो आरसा या साईडचा जो तुटलाय जस्ट रिपेअर करून घेऊया आपण. हा वाला. तर हर्ष चाललाय त्याच्या स्कूटीचं काम करायला. इनफॅक्ट जी पण बारीक सारी छोटी मोठी कामं असेल ती पण तो बाहेर जाऊन करून येतोय. तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या स्किन केअर बद्दल, म्हणजे आता मी सध्या फॉलो जे करते ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. आणि मला त्याचा छान एक्सपिरियन्स पण भेटला म्हणून तुम्हाला मी ते गोष्ट सांगते. किंवा स्किन हा ऍप डाउनलोड केला. तो ऍप आपण आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करू शकतो. बाजूला तुम्ही बघू शकता मी काय प्रोसिजर केली ते, तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. डाउनलोड केल्यानंतर थोडेफार डिटेल्स फिल केले. मला तिथे 2 ऑप्शन्स भेटले, फेस आणि हेअर. तर फेस साठी मला सध्या खूप जरूरत होती म्हणून मी फेस सिलेक्ट केला. डर्मॅटोलॉजिस्ट यांनी मला थोडक्यात क्वेश्चन्स विचारले. त्या क्वेश्चनची आन्सर दिल्यानंतर मी फेस तिथे स्कॅन केला. फेस स्कॅन करून झाल्यानंतर माझ्या डार्क स्पॉट शो झाले. डार्क स्पॉट शो झाल्यानंतर मला काही प्रोडक्ट सजेस्ट केले. प्रोडक्ट होते किंवा स्किनचा हा मला प्रोडक्ट किट भेटला. तर फेस स्कॅन केल्यानंतर प्रत्येकाच्या फेस वाईज तिथे आपल्याला जे पण प्रॉब्लेम्स असतात ना ते तिथे शो होतात. जसं की आता माझे डार्क स्पॉट्स होते त्यासाठी मला ते करेक्टर म्हणून एक प्रोडक्ट त्यांनी सजेस्ट केला. तो मी अप्लाय पण करते. सर्वात मला जास्त आवडीचं असेल तर फेस वॉश. डर्मॅटोलॉजिस्ट यांची काहीच फीज नाहीये, फक्त किटचीच आपल्याला फीज आहे 1500 रुपये. इनफॅक्ट डिलिव्हरी चार्जेस पण आपल्याला फ्री आहेत. त्यामध्ये पण तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमचा कोड युज केलात हर्ष पूजा 100 तर 100 रुपीज तुम्हाला डिस्काउंट सुद्धा आहे. एवढंच नाही तर आपल्या स्किन केअर साठी आपल्याला तिथे डाईट टिप्स पण देतात. आता पुढे 30 दिवसानंतर म्हणजे त्या लोकांचा जो फॉलोअप असेल तेव्हा तोही मी पुढे फॉलो करणार आहे. छान एक्सपिरियन्स होता, तुम्ही नक्की ट्राय करा. है आपके पास टूट गया। योग 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 नया डालना पड़ेगा, तो वो होय ना आपल्या पास. नहीं मंगाना पड़ेगा. स्कूटी चालवताना किंवा रोडवरून चालताना किंवा रिक्षातून जाताना सगळ्यात घाणेरडा एक्सपिरियन्स कधी येतो माहितीये फ्रेंड्स, जेव्हा आपल्या समोर बीएमसीचा गाडा असेल कचऱ्याचा. लकीली थोडासा रस्ता भेटला, आता आपण निघू पटपट. आपको अंधेरी में करके मिलेगा भगवती में। किधर मतलब हाईवे पर ही है. हाईवे पे वो हेलमेट वगैरह का हाँ, शॉप वो है. लाइन में तेरे को मिल जाएगा. मिरर बसून मिळेल का आपल्याला. कितने लगे. 120 रुपया. चालेल एकदा मिरर आणि हे मिररचं काम करून झालं होतं फ्रेंड्स. आता ते बॅक रेस्ट पाहिजे. पूजाला बसताना पाठ दुखते म्हणून आपण ते बघायला आलोय. तर आता त्याच लाईन मध्ये थोडंसं पुढे आलोय तर इथे शॉप आहे मोठा. त्यांच्याकडे हा ऑप्शन बसून घ्यायचं तर आपण ट्राय करून बघू. सीट पण बसवून झाली आहे. सीटची आपल्याला कॉस्टिंग वगैरे सगळं पकडून 1000च्या अराउंड पडलंय. पोहोचलो फ्रेंड्स आपण बिल्डिंग मध्ये. बॅक रेस्ट आणि मिरर दोन्ही पण आपण बसवून घेतलं. आता जाऊ घरी. थोडंसं भिजलो पण आहे. ओके, मतलब अपने पास नहीं होएगा. हम लोग के पास नहीं मिलेंगे. कारपेंटर मतलब हम लोग लकड़े का ज्यादा काम करते हैं ना सर. उस पर क्लिक करिए और फिर कैंसिल का ऑप्शन आएगा, कैंसिल करिए. आपण पुन्हा बाहेर आलोय फ्रेंड्स. ते पण ह्याच्यासाठी काहीतरी कारपेंटर बघायला. बिकॉज आपल्याला झोकास बसवायचाच आहे. प्रयत्न करू थोडेसे. आपण मार्केटमध्ये आलोय तर या शॉप मध्ये पण चेक केलं, ह्यांच्याकडे अवेलेबल नाहीये सध्या. अजून एका शॉप मध्ये चेक करू. मध्ये ड्रिल मारायचं होतं झोक्यासाठी.
म्हणजे आज म्हणजे संध्याकाळपर्यंत पण नाही होणार का? संध्याकाळ म्हणजे एक 2-5 वर्षामध्ये थोडं काम आहे बघायचं. अच्छा, मग उद्या तरी मग उद्या कधीपर्यंत असाल तुम्ही उद्या मग सकाळी free? मॉर्निंग म्हणजे तरी किती वाजता मग मी पाहिजे तर घ्यायला येतो तुम्हाला. आणि कांदा भजी कसे? 20 का प्लेट है. एक प्लेट पार्सल येतो. घरी जाण्या अगोदर आपण काही स्नॅक्स घेतो, 2 समोसे आणि 1 प्लेट कांदा भजी. चालूया आपण एका दुसऱ्या शॉपमध्ये फ्रेंड्स. जर जाण्या अगोदर कन्फर्म करू, नाहीतर नाश्ता तर घेतलाच आहे, इथे पण नाही भेटलं तर डायरेक्ट घरी. इलेक्ट्रिशियन आहे का कोणी? वहाँ पे आगे आगे वाले के पास कुछ आपल्याकडे हे ड्रिल मशीन कितीपर्यंत भेटेल बेसिक? नया भाड़े पे नहीं मिलेगा. नाही नाही, विकतच. नया है ना. हाँ. ठीक है नहीं. कोई म्हणजे चांगली यूज करायला असेल घरच्या म्हणजे घरच्या गोष्टींसाठी. 2250 का पड़ेगा. 2250. इलेक्ट्रिशियन पाहिजे बघा आहे. कुठे आहेत का? अरे ते आपल्या सिलिंग मध्ये ना का, हा बाळाचा छोटा झोका आहे, तर त्याच्यासाठी ते आपल्याकडे सगळं आहे, ते स्क्रू वगैरे सगळे काय, फक्त ते वरती 2 ड्रिल मारून तो झोका बसवायचा आहे. घ्यायला सोडायला दोन्ही करतो. किती नंबर मध्ये? सिरियसली वॉट अ कोइन्सिडन्स आहे. फायनली फ्रेंड वॉटर पीक रिलीफ. तिथं आपल्या इथं आहेच नाही ड्रिल. आम्ही 2 दिवस झालो शोधतोय. इलेक्ट्रिशियन नाही, कार्पेंटर नाही. अच्छा, तिथेच असा. हा हा हा. 8:30 वाजता 8:30-9 वाजता येतो मी. अच्छा, हा वॉट अ बिग रिलीफ फ्रेंड सिरियसली. हे करलाय का? हा थांबा. स्टार्ट हो ना. हे वाला बॉच आहे ना, ते इथे लावायचं एक, आणि ही वाली फ्रेम तिथे खाली लावायची. झोपले होते बेटा? झोपलेले हा? 2 दिवस आपण ह्या गोष्टीसाठी थांबलोय, कारण की ते होतच नाही. ऑनलाईन पण आपण चेक केलं ते अर्बन कंपनीवरून, पण ते संध्याकाळ होईपर्यंत मग रिजेक्ट करतात. लकीली तुम्ही भेटलात, नाही तर परत उद्यावरती गेलात शोधायला. चालू करून घेऊ फ्रेंड्स आपण या सगळं टेबल, बिकॉज अजूनपर्यंत काय आपण स्टूल घेतला नाही, तो लक्षातच राहत नाही. अशा टायमालाच लक्षात येतं. तर एक प्रायोरिटी लिस्टमध्ये राहील, स्टूल घ्यायचा आहे आपल्याला लवकरच. कशाला? हां झालं. कशाला? ह्याच्यासाठीच. बोल ना. हे मग ह्याला इथे लागणार नाही का? ब्लॅक वाला एक डॉट दिसतो बघ इथे, तुमच्याच वरती डोक्याचं. हा तिथे. हा म्हणजे एवढा भिजायला गेला कुठे होतास? गेलेलो बाहेर भिजायला. कपडे ओले आहेत त्याच्यामुळे. माझे कपडे ओलेत म्हणून ती हे होती, ती पण तिचं पण थोडंसं भिजलं. तर टी शर्ट ओललं आहे, तर मगापासून मी भावेला घेते, तर माझ्यामुळे तिची पॅन्ट ओली होती, आणि ती खाली उतरल्यावरती असं वाटतं की तिने सुसू केली. गाणं हे घ्या फ्रेंड्स क्लिप घ्या क्लिप घेऊन टाका फ्रेंड्स. हे घ्या. काय लागेल तुला, काय दुसरं करायचं बोलले का? जाणारच ना आणायला. हो, त्या दादांना सोडायला जाईल तेव्हाच घेता येतं, मग साखळी घेऊन येईल. आणि त्यासोबतच आपण बघू शकतो फ्रेंड्स, इथे झोका असा काही लावून झालाय. या हाईट वरती बाहेर निघायची तिथे ना, कशी वरती आपल्याला उचलून ठेवावं लागेल तिला. मग तिला काय स्वतः चढून बसता येईल असं करायचं तुला? मग काय 24 तास असं शक्य होणार आहे? ते काढून ठेवता येतं तसं काय नाही. अच्छा, 1.5 फुटाची साखळी ना, म्हणजे तुम्ही बोलता ते? 1.5 ते 2 फुटाची घेऊन या. अच्छा. तिला वरती रिंग असते, खाली पण रिंग असते. हा, मग ती रिंग वरती समजलं. अडकेल. अच्छा, आणि मग ते खाली. दुसऱ्याची नाही घेऊन यायची. अच्छा, वेगळी भेटते का हा, त्यांची? वेगळी मिळते, ऑर्डर मिळते. हा, पक्का एवढ्यावरती? अरे शब्बाश ब्रुगो. चांगलं वाटते ना. झोपून गेली. थोडं वरती घ्या. बस. तर फ्रेंड, गाडी, फ्रेम आणि सोफा, तिन्ही गोष्टी आज झाल्यात फायनली. पुढे घे, पुढे 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 इथे घे, इथे घे. पुढे घे टेबल. पुढे घे बाळा, टेबल पुढे घे, तुला चढायचं वरती. तर म्हणून बोललेले तू खाली, म्हणजे तिच्या ह्याच्यानुसार ती बसू शकेल, झोपू शकेल, काही करू शकेल.
टेबल हाईटला तरी असेल ना, हा तरी ते हा तेवढा हाईटला तरी पण तरी हाईटला हे करायचं. ते पकडून चढेल ते. माझा आवाज येतोय, बोल बोल. लागला कशाला नको थांब आपण याला खाली घेऊया मग तू बस. ओके कुठे न कपडे घाल विचारता. दुसरे कपडे घाल नवीन. हा. बाय बेटा बाय. काय उगाच ऍक्टिंग केल्यासारखं. मी जाऊन येतो लगेच बाहेर. नाही सोबत नको. काय बेटा नको. पूजा येईल घे. पूजाची पार्टी येते. पूजा मी आलो. काय आणायचं दुसऱ्या मार्केटमधून. हा आता झालं असं फ्रेंड्स की आपण गुगल पे यूज करतोय आणि दादांकडे ऍक्च्युली गुगल पे नाही आहे. तर 500ची नोट आहे पण ते चेंज करण्यासाठी काहीतरी दुकानातून घेऊ. पूजा घे. त्यांना सोडून येतो ना. त्यांना मी बोललो होतो तसं. ते काय सगळं सामान घेतलं ब्रेड बीड वगैरे. तेव्हा जाऊन आपल्याला कुठे चेंज भेटले. काय बेटा हा अरे हा साखळी आणायची ना. आलो मी जाऊन. त्यांना ड्रॉप केल्यावरती हार्डवेअर मध्ये जाऊ साखळी घेऊन येऊ. अशी चैन लावू का. ही चैन अडकवायची वरती हा किंवा ही अडकवायची वरती आणि इथे हुक लावायचा. अच्छा पण इथं आले ना तुटणार चालेल ना, नाही. तुटणार नाही. अच्छा मजबूत असतं ते. थँक्यू दादा. हा थँक्यू म्हटलं कारण की तसं नाही कारण की आम्ही 2 दिवस झालं वाट बघतो. आता तुम्ही लकीली कुठं दुकानात तुम्ही उभं होतात म्हणून. नाही तर मग अजून 1-2 दिवस रखडले असते. तरी चला बाय. थँक्यू. हा हा कुठेही असेल. एकदा फोन करायचा आहे. हो बॉम्बेला वगैरे कुठेही असेल किंवा इकडे विरार साईडला वगैरे कुठेही असेल करणार. चालेल. खूप जरा अप्रिशिएशन. साखळी विसरलो. गाडीत विसरलो म्हणजे घेऊन आलोय पण साखळी विसरलो. आता मला पण चहा प्यायचं म्हणतो. अरे मी भिजलोय यार. टी शर्ट भिजलेलं आहे. आता मी फक्त ती साखळी घेऊन येतो. त्याच्यासाठी कुठे फिरायला नेणार. चल बघू. तुला लय बाहेर फिरायला आवडतं ना. नाही यायचं तुझ्या तुला. तू घरी बसते येते माझ्यासोबत. मूग भाजी आणले तुझ्यासाठी येत आणि आलो 2 मिनिटात. खाली चालू बिल्डिंगच्या. ऐकलं इथं बाय करते बोलतो. अजूनपर्यंत पूजाला मी सांगितलं नाही ते बॅकरेस्ट बसून घेतलंय. ते बसल्यावरती एक काइंड ऑफ रिलीफचं तिच्या चेहऱ्यावरती रिॲक्शन असणार आहे. थोडासा चहा फ्रेंड्स आपल्यासाठी नावासाठी. आणि पूजा मेन कप. बुगुडीला चहा नाही है ना बेटा. चहा पिऊन बघतो. बोलशील पुन्हा मला अजून चहा दिसतो. सॉरी फ्रेंड्स लेन्स वरती थोडंसं पाणी होतं ते आता जस्ट क्लीन केलं. आणि एवढंच की काल एक कमेंट पण आली होती पूजा की मी चहा कसा सोडला. हा पूजा पण नव्हती. आम्ही चहाच नव्हतो चहा पित. नव्हतं पित. लग्नानंतर मग असं संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून ब्लॅक टी वगैरे. घरात सवयींमुळे सवय लागली. हा ब्लॅक टी वगैरे प्यायचं चालू केलं. मग चहा मनापासून ठरवलं ब्रो आणि चहा सोडून दिला होता. बस अधून मधून रेअरली असं एखाद ते पण थोडासा घेतला तर का कारण की आता पावसात थोडंसं भिजलं तर ते मन करते म्हणून. आणि खास करून येण्यासाठी कारण की कांदा भाजी पण आहे, समोसे पण आहेत आणि मूग भाजी पण आहे थोडी आणि मिरची. तर त्याच्यासोबत जस्ट होप यू अंडरस्टँड. कोणाला मजा आली आहे. फायनली आम्ही लावला पाळणा वरती. असा प्रकारे त्याचं सेटअप केलंय साखळी वगैरे आणून. त्या काकांमुळे पूर्ण प्रॉपर आमचा पाळणा बसला. त्याचबरोबर तिथे जे वॉच लावायचं होतं ते वॉच फ्रेम ऑलमोस्ट आता सगळं घर सेटअप झालंय. हा तुम्हाला सगळे तरी पण म्हणतात की घरात थोडासा पसारा वगैरे दिसत असेल पण काय करणार. आमच्याकडे एवढा मोठा माणूस आहे की तो सारखं काय ना काहीतरी करतच असतो. त्याच्यामुळे थोडंसं होतं. सो लहान मुलं म्हटल्यावर पसारा होतोच घरात. ठीक आहे. तुझं काय म्हणणं आहे त्यावर. असंच अधूनमधून व्हिडिओ काढत राहतो. ब्लॉग तुझा पार्टिसिपेशन येत राहते. मला असं बोलता येतं की मी ब्लॉग काढावा पण मला एवढं ब्लॉग काढण्याचं येत नाही. मी प्रोसेस मध्ये आहे. बरं खाली चल. चल ना काहीतरी आहे ते बघ तिथे लागलं बघ तोंडाला. चालायचं नाहीये. चल तरी चल. अरे जास्त लांब नाही. तू फक्त चल. 5 मिनिटं दे मला तुझी.
5 काय 10 मिनिटं देईन मी तुला, त्याचा प्रश्नच नाहीये. टाइमच टाइम आहे माझ्याकडे. म्हणजे मला तसं रेडी व्हायला याच म्हणून. किती होतं ते आता? हे बघ 10 होता ते, 10:15 पर्यंत आपण घरी असू रिटर्न. मी घालू चल. तर निघालो खाली आणि आता बघू पूजा काय बोलते. एवढं काय नाही, चल. काय केलंयस का? काय चल तरी. काय केलं गाडीला? काय केलंयस का? काहीतरी दिसतंय. काय दिसतंय? पाठी सेफ. पाठी लावलंस का? हा. अरे वा थांब बटूक सोड. बरं झालं खरं. असं काहीतरी कामाची गोष्ट कर. कामाची गोष्ट कर. कामच आहे. पकड आता मी गाडी काढते. चला ही साईड बेटा, पाठी बघ, पाठी बघ. मम्माला टाटा करा. पाय वरती करायचं ट्राय कर आता. सारखं बस झालं पाय खाली ठेवून. कसं तसून पाय ठेवणार? आता कसं बसणार? पाय उचलून ठेव. अजून तू त्याच्यावरून पाय टाकायची. मग कर आता, बस चल लवकर चल. बस पहिला मग मी बसते. टेकायला होत आहे का? कसं वाटतं? बरं वाटतं जरा? थोडस कसं डाऊट आलं. कसं वाटतंय बघ. कशाबद्दल डाऊट वाटत? त्याच्याबद्दल मागे गाडीला काहीतरी बसवून आणलंस. पाठी मला माहिती त्याच्यावरच पूर्ण टेका देऊ नको. आहे मला. हे असं बॅकरेस साठी घे फक्त. तुझ्या पाठीला पुरतंय ते. हा म्हणजे मस्त वाटतंय. खरं सांगायला गेलं तर पहिल्यांदा नाही असं काय नाही. हर्षने खूप चांगली गोष्ट केली. म्हणजे खूप सपोर्ट आहे या गोष्टीला. कारण का ज्या ठिकाणी आम्ही लांब असं जायचो ना, तेव्हा पाठीचं पूर्ण बँड वाजायचे. आता त्याने जरा सपोर्ट असेल. फायनली हर्षने ते बॅकरेस्ट लावलं. थँक्यू हर्ष. थँक्यू. काय मी ट्राय करते. बापरे हे बाबा, लय डिफिकल्ट आहे. ते तुला येतं, तेवढे जिम्नॅस्टिक मी नाही केलं. एवढं असं तू पाय एकदम असा कसं टाकून करणार असेल तर मग प्रॉब्लेम होईल. मी कसं करते दाखवते. ते लय पाय वरती पण तोच पाय फोल्ड कर आणि ठेवायला बघ. अरे फोल्ड करून ठेव. नाही होणार मला. काय हात का नाही गेली? ते बघ, काय ते बघ, तिला ट्यूबलाईटच्या पाठी अजून 2 आहेत तशा. काय चिपकली? ती माझ्याकडेच बघते. वाईट ती काठी घे ना, ती हातावरची. अरे चल आज जा लवकर. नाही तर बंद, दरवाजा बंद कर पागल. चल आतमध्ये लवकर, टाइम वेस्ट नको करू. बंद कर, घरात येईल ना हेडपट. तर आजचा ब्लॉगचा एंड करण्याचा दिवस हर्षने माझ्याकडे चिपकवलाय आणि शाणा तिथे तो बसलाय. आजच्या दिवसाची बऱ्यापैकी जी काही छोटी मोठी कामं होती आमची राहिलेली पेंडिंग, ती आज बऱ्यापैकी झाली आहेत. म्हणजेच त्यापैकीच एक झोका लावायचा होता, वॉच, पुन्हा फ्रेम लावायची होती, जे सगळं इकडे तिकडे लागलं होतं. काय 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 चिपकली ना? येणार ती. हा आपण ब्लॉग एंड करूया. हर्षला काय कामं नाहीये, त्याने आपल्याला कामं दिलेत. सो त्याचबरोबर हर्षने स्कूटीचा मिरर लावून घेतला. एक साईडचा होता, एक साईडचा नव्हता, तर तो एक लावलाय. आणि त्याचबरोबर बॅकरेस्ट पण लावले. ते खूप छान काम केलं बॅकरेस्ट लावून. ब्लॉग बघण्यासाठी एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटू आपणच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. हैव अ ग्रेट डे. हसीना पागल दीवानी, सुन ले हसीना पागल दीवानी, आज ना सोया सारी रात के तू मेरा सावन में लग गया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅव अ ग्रेट डे. हॅव अ ग्रेट रेनी डे. मस्त एन्जॉय करा आजचा दिवस. एन्जॉय युअर फ्रायडे फ्रेंड्स. उद्या सॅटर्डे संडे एन्जॉयमेंट डे. बाय बाय. पूजा नाही वेट पडतो. पूजा साखळी. मी पण मगाची बसायचं ट्राय केलं बट नको. जा बस.